उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते रमेश अप्पा थोरात यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशासाठी उपस्थित असलेले या राज्याचे नेते, कणखर नेते, शब्दाला जाणणारे नेते आणि एखाद्याला शब्द दिला तर ते मागे न घेणारे नेते आणि उगाच एखाद्याला पुढे पुढे करतोय किंवा कोण काढायला लागतोय त्याचंही तेवढंच ऐकणारे नेते आणि घरी असणाऱ्या, परंतु न बोलता सुद्धा घरी असणाऱ्या कार्यकर्त्याचं सुद्धा एवढीच जाण ठेवणारे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय पक्षाचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, सुरेश अण्णा घुले, राजेंद्रजी नागोडे साहेब, वीरधवल बाबा जगदाळे, आमचे बँकेचे संजयराव काळे, भालचंद्र जगताप, आपल्या महिला राष्ट्रवादीच्या नेत्या वैशालीताई नागोडे, आदरणीय नवलेताई, मधुकरांना दोरगे, पाराजी भाऊ हंडाळ, राहुलजी कापडे, उत्तमप्पा आठवळे, सारिकाताई पानसरे, राणी शेळके, नितीन दोरगे, सागर फडके, मोनिकाताई अरकुडे, दिलीपजी हंडाळ, दीपकजी सोनवणे, निर्मळताई जागडे, राहुल दिवेकर, संतोष कांचन, सुशांत दरेकर, आपल्या शेजारच्या तालुक्याचे अण्णासाहेब शेलार, घनश्यामबापू शेलार, बाळासाहेबजी नाटा, रोहिदासजी टिळेकर, जितेंद्र बडेकर, सायली जाधव, संतोषील बाबा शितोळे, निखिल स्वामी, गुरुमुख नारकाताबी, सर्वच आदरणीय व्यासपीठ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी सगळे अध्यक्ष, आजी माजी सदस्य, सर्व पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, सर्व आजी माजी सरपंच, आजी माजी सोसायटीचे सगळे चेअरमन, तंटामुक्तीचे आजी माजी सदस्य, अध्यक्ष आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज रमेश अप्पा थोरातांच्या प्रवेशाच्या निमित्तानं आज आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत आणि आत्ताच अप्पांनी प्रास्ताविकामध्ये त्यांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर रमेश अप्पाचा आणि माझा संबंध हा पूर्वीचाच होता. त्यावेळेस माझे दाजी गोंडीराम भाऊ आठवळे हे इथं तालुका पंचायत समितीचे सदस्य होते आणि त्यावेळेस मला वाटतं रमेश अप्पांचा आणि माझा, मी लहान होतो, संबंध आला, परंतु खरा संबंध 1996 साली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून अप्पांचा माझा तसा संबंध जास्त आला. त्यावेळेस अजितदादा पवार साहेब हे बँकेचे चेअरमन होते आणि दादा त्यावेळेस राज्य सहकारी बँकेवरती चेअरमन म्हणून दादांची निवड झाली आणि त्यानंतर या बँकेचे चेअरमन म्हणून रमेश अप्पा थोरात हे बँकेचे चेअरमन झाले आणि रमेश अप्पा थोरात आमचे चेअरमन असल्यामुळं आम्ही सगळेजण संचालक, मी तर खूप ज्युनियर संचालक, परंतु निश्चित प्रकारे कार्यकर्त्यांना कसं वागवायचं, कार्यकर्त्यांना ट्रीटमेंट कशी द्यायची, कार्यकर्त्यांचं काम कसं मार्गी लावायचं, हे आम्ही त्यावेळेस आदरणीय रमेश अप्पांकडून आम्ही शिकण्याचा प्रयत्न हा बंधूंनो निश्चित प्रकारे केला. अप्पा हे वेगळे, अप्पांचं काम करण्याची पद्धत, अप्पा कुणाबद्दलही त्यांच्या मनाबद्दल वेगळी भावना नसते, कुणाबद्दलही कपटपणा नसणारा हा तुमचा नेता. खरं तर मागच्या विधानसभेच्या टायमाला ठीक आहे, थोड्या काही गोष्टी कापडे साहेबांनी सांगितल्या त्याप्रमाणे झाल्या, परत अप्पा पुन्हा परत आपल्यामध्ये आलेले आणि आज निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक आनंद आहे की आमचा एक जुना सहकारी जो विधानसभेच्या टायमाला जो बाहेर गेला तो आज इथं आलेला आहे. बंधूंनो, आपण सर्वांनी निश्चित प्रकारे आज माझ्या या राज्याचं कृषी मंत्री झाल्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी सत्कार सन्मान केला. मगाशी मी तुम्हाला दादांबद्दल सांगितलेली गोष्ट खरी आहे की दादांचा स्वभाव, मी तर तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्यासारखा कार्यकर्ता हा शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे. माझ्या घरामध्ये कोणी राजकारणामध्ये, कोणी जेडपी, पंचायत समिती, कोणी आमदार खासदार नव्हतं.
1992 साली साडे कॉलेजमध्ये असताना 22.5व्या वर्षी दादांनी मला छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं संचालक केलं. त्याच कारखान्याचं दादांनी मला चेअरमन केलं. 1996 साली दादांनी मला जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक केलं. त्याच बँकेचं चेअरमन केलं. 2012 साली जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. त्या झेडपीचं जिल्हा परिषद सदस्य केलं, अध्यक्ष केलं. 2014ला आमदार केलं. 2019ला आमदार केलं, राज्याचं राज्यमंत्रीपद केलं. 2024ला परत आमदार झालो. परत दादांनी कॅबिनेट मंत्री, क्रीडा, युवक आणि अल्पसंख्याक ही 3 महत्वाची खाती दिली. आणि आजच कालच दादांच्या माध्यमातून या राज्याचं कृषी मंत्रीपद दादांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या शोधाला मिळालं. हे बघून मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज निश्चित प्रकारे माझे आई वडील किंवा चुलते असते तर त्यांना खूप वेगळ्या प्रकारचा आनंद झाला असता. शेवटी मी पण हाडाचा शेतकरी, मी पण लहानपणी शेती किंवा बाकीच्या गोष्टी शेतीमध्ये राबलेलोय, शेतामध्ये गेलेलोय, आजही जातो. परंतु निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की दादांनी, राष्ट्रवादी पक्षाने, आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय आमचे प्रफुल्लभाई पटेल असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सर्वांनी जी माझ्यावरती एक जी जबाबदारी टाकलेली आहे, एक देशाचा, या राज्याच्या कृषी मंत्री पदाची, मी एवढंच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. मी अजून पदभार स्वीकारलेला नाही, परंतु या पदाचा उपयोग जी दादांनी माझ्यावरती मोठी जबाबदारी टाकली, या पदाचा उपयोग निश्चित प्रकारे माझ्या या राज्यातल्या सामान्य शेतकऱ्याला कसा होईल, या सामान्य शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, या सामान्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कुठले निर्णय घेणं गरजेचं आहे, त्याच्या हितासाठी जे जे काही करणं गरजेचं आहे तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता या राज्याचा कृषी मंत्री म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करील, हा सुद्धा शब्द मी दौंडकरांना निश्चित प्रकारे देतो. आज कार्यक्रम चांगला आहे, वेगळा आहे. दादांना आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करायचंय, तर मी काय अधिक काय बोलणार नाही. परंतु निश्चित प्रकारे दादा एक वेगळे नेते, दादा निश्चित प्रकारे कार्यकर्त्याची एक दादांना पारख असणारे नेते. आणि त्यामुळे मला तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे दादांना समोर दिसावं लागतं किंवा कानात लागावं सांगावं लागतं किंवा पुढं पुढं करावं लागतं असं दादाचं अजिबात रे नाही बाबा. आणि ते न मागता, म्हणजे आयुष्यामध्ये मी तुम्हाला तरी जास्त काय सांगत नाही, न मागता राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठ्या पदाची जबाबदारी नेता कोण असेल, दादांनी अजितदादा पवार साहेब नेते. त्यामुळं खरंच त्यामुळे आज मी पण स्वतःला भाग्यवान समजतो. एक खूप मोठी जबाबदारी आदरणीय दादांनी माझ्यावरती दिलेले, टाकलेले. त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचं मला एक भान आहे की ही जबाबदारी देताना पक्षाने हे पद मला दिलेलं आहे. त्यामुळे या पदाच्या माध्यमातून माझ्या पक्षाची उंची कशी वाढेल, माझ्या नेत्याबद्दल लोकांना एक चांगल्या प्रकारचं कसं वाटेल, ही खबरदारी मी माझ्या कृषी मंत्र्यांच्या ज्यावेळेस पदभार स्वीकारेल त्यानंतर घेण्याचा प्रयत्न करील. आणि माझ्या शेतकऱ्यांना जे काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी करणं गरजेचं आहे ते सुद्धा मी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये करील. आज आपण आप्पांच्या प्रयोगासाठी सगळेजण उपस्थित राहिला, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून. आज खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, आप्पांना शुभेच्छा देतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.